सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापुरातील प्रजासत्ताक दिवस नाट्य संमेलन या कार्यक्रमासाठी म्हणून सोलापुरात 2 दिवस मुक्कामी असणार आहेत। तर ते आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पुणे येथून वाहनाने सोलापूरकडे निघणार असून रात्री 9 वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होऊन येथे मुक्काम असणार आहे। तर शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या पोलीस कवायत मैदान येथे ते जाणार असून सकाळी 9:15 वाजता 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यासाठी पोलीस आयुक्त मुख्यालयातील कवायत मैदानावर ते उपस्थित राहतील। त्यानंतर शासकीय विश्रामगृहात राखीव तर ठीक 4 वाजता शहरातील मुख्य रंगमंचच्या उद्घाटनासाठी नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे जाणार आहेत। त्यानंतर पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम असेल। तर शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी ठीक 6:45 वाजता बलिदान चौक येथे असतील। तर 7 वाजता बलिदान चौक ते नॉर्थ कोर्ट प्रशालेकडे जाणाऱ्या भव्य नाट्य दिंडी कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असेल। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता नॉर्थ कोर्ट प्रशालेवर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उद्घाटनाच्या कार्यक्रमास ते उपस्थित असतील। त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे राखीव तर ठीक दुपारी 1 वाजता शासकीय वाहनाने ते पुण्याकडे रवाना होणार आहेत।